जय भीम, जय शिवराय. मी श्रीपती ढोले. आज दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी शुक्रवारी मी नांदेडमध्ये तथागत नगरमधील माझ्या निवासस्थानी आहे. माझ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की मी गेल्या 14 तारखेपासून गुजरातमध्ये होतो आणि गुजरातमधून इकडे निघण्याचं कारण असं की नांदेडमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व आमचे नेते रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब करीत आहेत आणि म्हणून या मोर्चाला उपस्थित राहणं माझं कर्तव्य असल्यामुळे मी जाणीवपूर्वक या ठिकाणी काल संध्याकाळी पोहोचलेलो आहे 6 तारखेला. अर्थात मी जेव्हा 3 तारखेला ते 2 तारखेलाच गुजरातमधून निघालो आणि 3 तारखेला 3 ऑगस्ट 2026 रोजी सोमवारी म्हणजे आमचे मित्र जे घाटकोपर परिसरातील चिरागनगर येथील पोलीस सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून आज सेवेत आहेत. त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही म्हणजे अर्थात शैलेश पसलवाड हे माझे 5वी ते 9वी पर्यंतचे वर्गमित्र आणि आम्ही 5वी ते 9वी पर्यंत जे वर्गमित्र मैत्रिणी आहोत त्यांनी असं ठरवलं की 1983-84ची 10वीची जी बॅच आहे, जी बॅच श्री शिवाजी विद्यालय चातारी आणि श्री शिवाजी वसतिगृह चातारी या ठिकाणी आम्ही शिकत होतो. आम्ही असं ठरवलं की आमचं गेट टुगेदर करायचं आणि म्हणून अगोदर आमची बरीचशी चर्चा होत होती, परंतु आमचे मित्र सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश पसलवाड यांनी आम्हा दोघा तिघांना त्या ठिकाणी मुंबईला बोलवून घेतलं की ज्यामध्ये प्रिन्सिपल शिवाजीराव देवसरकर, प्राध्यापक डॉक्टर युवराज जाधव, मी स्वतः श्रीपती ढोले आणि आमच्या वहिनी वर्षाताई युवराज जाधव, आमची 5 जणांची त्या ठिकाणी एक मीटिंग झाली आणि आम्ही असं ठरवलं की गेट टुगेदर करायचं तर केवळ म्हणजे एकत्र येणे आणि एन्जॉय करून निघून जाणे एवढंच न राहताना आपल्याला एक काहीतरी ऐतिहासिक काम करता आलं पाहिजे आणि म्हणून त्याला आम्ही चांगलं रूप देण्यासाठी तिथे जवळपास 3 तास आमची चर्चा झाली. आम्ही काही निष्कर्ष काढले आणि आमचे जे महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले आमचे जे क्लासमेट आहेत किंवा देशाच्या बाहेर असलेले क्लासमेट आहेत त्या सगळ्यांना आम्ही मॅसेज पाठवला की या ठिकाणी आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करतो आहोत आणि त्या सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि म्हणून तो जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम कसा चांगला होईल यासाठी आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना ऑर्गनाईज करीत आहोत. आणि विशेष म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावाने श्री शिवाजी विद्यालय चातारी हे विद्यालय चालतं आणि मी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा शिक्षक आणि विद्यार्थी, त्याशिवाय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी मला त्या ठिकाणी विशेष कार्य अधिकारीसुद्धा नेमलेला आहे आणि म्हणून मी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अतिशय बारकाईने अभ्यास केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही 8 जुलै 1945ला स्थापन केली. त्याचं मेमोरंडम ऑफ असोसिएशन लिहिलं आणि त्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनचं प्रिॲम्बलसुद्धा लिहिलेलं आहे. त्या प्रिॲम्बलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं उद्दिष्ट केवळ शिक्षण देणे नाही
तर आधुनिक भारताला जिची नितांत आवश्यकता आहे अशी नैतिक, बौद्धिक व सामाजिक लोकशाही प्रचलित करणारं शिक्षण हे पीपल्स एज्युकेशन सोसायटी देईल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलेली जी उद्दिष्ट आहे, मी बाबासाहेबाच्या संस्थेमध्ये काम करीत असताना केवळ नोकरीसाठी नोकरी केली नाही, तर बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे आपण मिशन चालवलं पाहिजे. म्हणून मी माझ्या काही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मिशन APS सुरू केलं. आणि हे मिशन APSच्या निमित्ताने मग आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये समन्वयकसुद्धा नेमलेले आहेत. म्हणून या सगळ्यांचा उपयोग करून आपल्याला म्हणजे महाराष्ट्र शासनाची सुद्धा 2-3 पत्रकं माझ्या वाचनात आलेली आहेत. एक परिपत्रक हे समाज कल्याण कार्यालयाचं म्हणजे आयुक्तालयातून आलेलं आहे. दुसरे 2 परिपत्रकं, एक ज्ञापन आहे त्याच्यामध्ये, ते म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागाकडून ही परिपत्रक आलेली आहेत. ती परिपत्रकं मी जेव्हा वाचली, काळजीपूर्वक वाचली, तर त्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं शब्दांकन केलेलं आहे. आणि एका पत्रकामध्ये तर असं म्हटलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या पत्रकामध्ये की भारतीय संविधानाची जी मूल्ये आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि सामाजिक न्याय, ही भारतीय समाज मनावर कोरली गेली पाहिजे असे सुंदर शब्द त्या परिपत्रकामध्ये आहेत. परंतु प्रत्यक्ष मात्र या पत्रकांची अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणून आम्ही काही लोकांना आवाहन केलं की आम्हाला संविधान जागर हा कार्यक्रम राबवायचा आहे. आणि त्या संविधान जागराचा कार्यक्रमाचं जे काही लॉन्चिंग आहे, आम्ही श्री शिवाजी विद्यालयामध्ये म्हणजे बाबासाहेबांनी ज्या दिवशी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली त्या 8 जुलै रोजी आम्ही त्या कार्यक्रमाचं लॉन्चिंग केलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की हा कार्यक्रम एक ऐतिहासिक ठरला पाहिजे. हा कार्यक्रम म्हणजे काहीतरी परिवर्तनवादी ठरला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जे काही संविधान विरोधी वातावरण तयार केलं जातं, संविधानाच्या वरती श्रद्धा कमी केली जाते, संविधानाच्या विषयी संभ्रम निर्माण केला जातो, हा दूर करायचा असेल तर आपण संविधान हे लोकांच्या मनावर कोरलं जाईल अशा पद्धतीनं आपण त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही जे श्री शिवाजी विद्यालयात शिकलेले एक विद्यार्थी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये पर्टिक्युलरली माझ्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी, कारण 37 वर्ष मी पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे. त्यानंतर सेवानिवृत्तीच्या नंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पहिलं कॉलेज काढलं आहे, सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, या कॉलेजमध्ये मी डिप्लोमा इन पाली हा मुद्दाम डिप्लोमा केलेला आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, शिकवणाऱ्या शिक्षकांना, त्या ठिकाणी नोकरीला असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना बाबासाहेबांचे जे लोकशाहीवादी विचार आहेत यांच्याबद्दल वेगळी माहिती सांगण्याची काही फारशी मोठी आवश्यकता पडण्याचं कारण नाही. कारण या सोसायटीमध्ये वातावरणच असं असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे भोक्ते होते आणि म्हणून लोकशाही या देशामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे या दृष्टीनेच इथला प्रत्येक घटक हा काम करीत असतो. मी माझ्या मित्रांना 10वीपर्यंत ज्यांच्याबरोबर माझं शिक्षण झालं श्री शिवाजी विद्यालय चातारी, या ठिकाणच्या मित्रांना त्या पद्धतीनं जेव्हा मी समजावून सांगितलं, ते म्हणाले हा अतिशय सुंदर कार्यक्रम आहे, राष्ट्रीय कार्यक्रम आहे. आणि विशेष करून आमचे मित्र सहाय्यक उपायुक्त जे मुंबईमध्ये घाटकोपर या भागामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून सध्या सेवेत आहेत, ते म्हणाले की हे तर आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून या गेट टुगेदरच्या निमित्ताने आम्ही संविधान जागर हा कार्यक्रम राबवतो आहोत. आणि आम्ही सुरुवातीला म्हणजे 2 ऑगस्ट 2026 रोजी चातारीमध्ये जाऊन तिथला जो स्टाफ आहे श्री शिवाजी विद्यालयाच्या, त्या स्टाफबरोबर चर्चा केलेली आहे. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या
10 तारखेला सोमवारी आम्ही त्या श्री शिवाजी विद्यालय चातारी आणि श्री शिवाजी वसतिगृह चातारी या दोन्ही युनिटचे जे संचालक आहेत डॉक्टर विजयराव माने यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि तो कार्यक्रम हा एक ऐतिहासिक ठरेल अशा प्रकारची आम्ही खबरदारी घेणार आहोत. तेव्हा मी म्हणजे 9 तारखेला इथे असेल, त्याच्यानंतर 10 तारखेला यवतमाळला जाईल, तिथून परत आल्याच्यानंतर मुंबईला जाईल आणि मुंबईच्या आजूबाजूला जे काही ठरलेले कार्यक्रम आहेत, विशेषतः धम्मसेवक शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी संविधान जागर हा कार्यक्रम राबवण्यासाठी फार मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि म्हणून त्यांनी मुंबईच्या परिसरामध्ये काही कार्यक्रम ठरवलेले आहेत. ते कार्यक्रम मी नंतर त्या मी ते अटेंड करणार आहे. अशा प्रकारचा हा माझा दौरा असेल. साधारणतः 15 ऑगस्टच्या मागे पुढे मी केव्हा तरी मुंबईमध्ये असेल. तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपल्या आपल्या कार्यक्रमाचं नियोजन करावं. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.